नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिलपासून रेशन कार्ड संबंधी काही महत्त्वाचे नियम लागू होणार असून त्यानुसार पात्रतेचे निकष हे जास्त कडक करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे नियमांमध्ये बसत नसलेल्या लाखो लाभार्थ्यांचं रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे रेशन कार्ड वापरणाऱ्या नागरिकांनी नवीन नियमांची माहिती घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडनं सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत मोफत धान्य पोहोचावं यासाठी ही सुधारित नियमावली लागू करण्यात येत आहे. या निर्णयाचा भाग म्हणून देशभरामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना प्रभावीपणे लागू केली जात आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यामध्ये रेशन मिळू शकणार असलं तरी पात्रतेचे निकष मात्र काटेकोरपणे तपासले जाणार आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर पात्रता न पाळणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड घेतलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांची नावं या यादीतून वगळली जाणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार देशभरामध्ये सुमारे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकारच्या मते अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक देखील रेशन योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आले. त्यामुळे खऱ्या गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्यासाठी नियम हे जास्त कडक करण्यात आलेले आहेत. नवीन नियमानुसार रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शहरी भागातील कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय काही आर्थिक निकषांनुसार देखील पात्रता तपासली जाणार आहे. ज्या कुटुंबांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं घर आहे, अशा कुटुंबांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. घरामध्ये फक्त स्लॅबच्या घराचीच गणना केली जाईल. घरातील कुठलीही व्यक्ती आयकर भरत असल्यास त्या कुटुंबाला रेशन कार्ड याचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आले. तसेच तुमच्या घरामध्ये जर AC म्हणजेच एअर कंडिशनर किंवा जनरेटर सारख्या सुविधा असल्यास देखील तुमच्या पात्रतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. सरकारच्या मते या सुविधा आर्थिकदृष्ट्या सक्षमतेचे निर्देशक मानल्या जातात. यामुळे अशा कुटुंबांना मोफत धान्य योजनेचा लाभ देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. या नवीन नियमांनुसार सर्व रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आले. ज्यांनी KYC पूर्ण केलेली नसेल त्यांचं रेशन कार्ड हे तात्पुरतं बंद केलं जाऊ शकतं. ही प्रक्रिया नागरिकांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन पूर्ण करता येणार आहे. आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड मिळवलं असं आढळलं तर संबंधितावरती दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती योग्य प्रकारे नोंदवणं आवश्यक आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आता इथून पुढे तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, तुमच्या घरामध्ये AC असेल, तर तुमचं रेशनचं धान्य बंद करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.